विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वी भूमिती सिमिलॅरिटी या प्रकरणामधील दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरावर आधारित असणारा प्रॅक्टिस सेट 1.1 या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर पुढील प्रमाणे असतात. भिन्न पाया आणि भिन्न उंची असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजेच अशा त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर ही पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतात. रेशो ऑफ areas of two triangles is equal to the ratio of the products of their bases and corresponding heights. समजा दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर अशा त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजेच समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळ ही त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. एरियाज ऑफ ट्रायंगल्स with equal heights are proportional to their corresponding bases. आणि दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर अशा त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजेच समान पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळ संगत उंचीच्या प्रमाणात असतात. एरियाज ऑफ ट्रायंगल्स with equal bases are proportional to their corresponding heights. तर या गुणोत्तरांचं उपयोजन करून प्रॅक्टिस सेट 1.1 अभ्यासूया. प्रॅक्टिस सेट 1.1 मधील हे आहे पहिलं उदाहरण. उदाहरण क्रमांक 1. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. तर दोन त्रिकोणांचे पाये आणि उंची आपल्याला दिलेली आहे. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे. मग आता त्रिकोणांची नावं आपल्याला दिलेली नाहीत या उदाहरणामध्ये. मग पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 आणि उंची H1, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 आणि उंची H2 मानूया. सोल्युशन. लेट बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल be B1 and height H1 and that of second triangle base B2 and height H2. मग आता या दोन त्रिकोणांच्या बाबतीत पाया आणि उंची दोन्ही त्रिकोणांची भिन्न आहे, म्हणून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा पहिला गुणधर्म आपल्याला वापरायला लागेल. अशा त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. मग एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 दिलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. एरिया ट्रायंगल 1 अपॉन एरिया ट्रायंगल 2 इक्वल्स टू B1 इंटू H1, पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले पहिल्या त्रिकोणाची संगत उंची, छेद B2 इंटू H2, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले दुसऱ्या त्रिकोणाची संगत उंची. कारण देऊया याला बाय रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. किमती ठेवूया. Therefore area of triangle 1 upon area triangle 2 equals to 9 into 5 upon 10 into 6, that is equal to 45 upon 60. 15 आणि भाग लावून संक्षिप्त रूप देऊया. Therefore area triangle 1 upon area triangle 2 equals to 3:4. याचा अर्थ या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 3/4 येईल. हे गुणोत्तर आपल्याला या पद्धतीनं पण लिहिता येतं. और एरिया ट्रायंगल 1 as to area of triangle 2 equals to 3:4. याचा अर्थ या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ 3:4 प्रमाणात आहेत. प्रॅक्टिस सेट 1.1 मधील हे आहे उदाहरण क्रमांक 2. इन द फिगर segment BC is perpendicular to segment AB. Also segment AD is perpendicular to segment AB. BC is equal to 4, AD is equal to 8. Then find area of triangle ABC upon area of triangle ADB.
तर आकृतीमध्ये रचना बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की समजा या दोन त्रिकोणांचा पाया AB मानला आपण, तर हे दोन समान पायांचे त्रिकोण होते. समान पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळ संगत उंचीच्या प्रमाणात असतात, म्हणजेच गुणोत्तर येईल संगत उंचीचं BC अपॉन AD. AB उंची मानली तर गुणोत्तर होईल पायांच्या प्रमाणात, म्हणजेच संगत पायांच्या गुणोत्तरा एवढं. याचा अर्थ गुणोत्तर तेच येईल पुन्हा एकदा BC अपॉन AD. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल्स टू BC अपॉन AD. कारण दिलेला ट्रायंगल्स ऑफ कॉमन बेस किमती ठेवून एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल्स टू 4 अपॉन 8. संक्षिप्त रूप देऊया. Therefore, area of triangle ABC upon area of triangle ADB equals to 1/2, or area of triangle ABC as to area of triangle ADB equals to 1:2. प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं हे आहे उदाहरण क्रमांक 3. In the figure, PS is perpendicular to QR, QT is perpendicular to PR. If QR is equal to 6, PS is also equal to 6 and PR is equal to 12, then find QT. तर या उदाहरणामध्ये एकूण 3 किमती आपल्याकडे आहेत. QR ची किंमत आहे, PS ची किंमत आहे, त्याचबरोबर PR ची किंमत आहे. त्रिकोण PQR साठी क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला 2 वेळा वापरता येईल. त्रिकोण PQR मध्ये PS ही संगत पाया QR वरची उंची मानली तर या दोन्ही किमती आपल्याकडे आहेत. PS ची किंमत आपल्याकडे आहे, QR ची किंमत आपल्याकडे आहे. या दोन किमती घेऊन त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ आपल्याला काढता येईल. आता यानंतर मग त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ आपल्याकडे असेल. PR पाया PR वरची संगत उंची आहे QT. PR ची किंमत आहे आपल्याकडं. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं परत एकदा सूत्र वापरून QT ची किंमत आपल्याला शोधता येईल. तर सुरुवातीला QR पाया आणि PS ही संगत उंची घेऊन त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ शोधूया. एरिया ऑफ ट्रायंगल PQR equals to 1/2 base into height. Therefore, area of triangle PQR equals to 1/2 into QR into PS. QR is the base and PS is the height. Therefore, area of triangle PQR equals to 1/2 into 6 into 6 by putting the values. Therefore, area of triangle PQR equals to 1/2 into 36. Therefore, area of triangle PQR equals to 18 unit. तर याप्रमाणे एकदा त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ आपल्याला मिळेल. आता परत एकदा त्रिकोण PQR साठी पाया PR आणि उंची QT घेऊन क्षेत्रफळाचं सूत्र वापरूया. एरिया ऑफ ट्रायंगल PQR equals to 1/2 into PR into QT. Therefore, area of triangle PQR is 18 unit. Therefore, 18 equals to 1/2 into 12 into QT by putting the values. Therefore, 18 is equal to 6 into QT. Therefore, QT is equal to 18 upon 6. Therefore, QT is equal to 3 unit. तर याप्रमाणे त्रिकोण PQR साठी दोनदा क्षेत्रफळाचं सूत्र वापरून QT ची किंमत आपल्याला शोधता येईल. प्रॅक्टिस सेट 1.1 मधील हे आहे उदाहरण क्रमांक 4. तर आकृतीमधील त्रिकोण ABC आणि त्रिकोण DBC या दोन त्रिकोणांची रचना बघूया. दोन्ही त्रिकोण BC या सामायिक पायावर आहेत. याचा अर्थ दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे. रेषा AD रेषा BC ला समांतर आहे आणि या दोन समांतर रेषांमधलं लंबांतर आहे सेगमेंट AP. याचा अर्थ त्रिकोण ABC आणि त्रिकोण DBC या दोन्ही त्रिकोणांची उंची होईल सेगमेंट AP. म्हणजेच त्रिकोण ABC आणि त्रिकोण DBC हे समान पाया आणि समान उंची असणारे त्रिकोण. मग दोन त्रिकोणांची उंची आणि पाया समान असेल तर असे दोन त्रिकोण क्षेत्रफळानं समान असतात.
अशा दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ समान असतात. Triangle ABC and triangle BCD are on the common base BC and are having equal height ED because line ED is parallel to line BC. Therefore, area of triangle ABC upon area of triangle BCD equals to 1 upon 1. That means area of triangle ABC equals to area of triangle BCD. That means areas of triangle ABC and BCD are equal. प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं हे आहे शेवटचं उदाहरण. उदाहरण क्रमांक 5. In the figure, segment PQ is perpendicular to side BC. Also, segment AD is perpendicular to side BC. Then, find following ratios. First ratio we have to find is area of triangle PQB upon area of triangle PBC. Second, area of triangle PBC upon area of triangle ABC. Third one is area of triangle ABC upon area of triangle ADC. And last one is area of triangle ADC upon area of triangle PQC. सुरुवातीला पहिलं गुणोत्तर शोधूया. पहिलं गुणोत्तर शोधायचं आहे आपल्याला एरिया ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. तर आकृतीमध्ये हे दोन त्रिकोण याप्रमाणे आहेत. हा त्रिकोण आहे त्रिकोण PQB, पाया आहे त्याचा BQ आणि उंची आहे PQ. त्रिकोण PBC हा आहे त्रिकोण PBC, या त्रिकोणाचा पाया आहे BC आणि उंची आहे PQ. याचा अर्थ दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे. हे समान उंची असणारे त्रिकोण आहेत. मग दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात. PQB चा पाया आहे BQ आणि PBC चा पाया आहे BC. Therefore, ratio of areas of these two triangles equals to BQ upon BC. कारण देऊया याला triangles of equal height. उंची समान आहे म्हणून क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात. आता यानंतर बघूया रेशो क्रमांक 2. एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. तर आकृतीमध्ये बघूया, हा आहे त्रिकोण PBC, पाया आहे त्याचा BC आणि उंची आहे PQ. त्रिकोण ABC चा सुद्धा पाया आहे BC, उंची मात्र आहे AD. याचा अर्थ हे समान पायांचे त्रिकोण आहेत. पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत उंचीच्या प्रमाणात, म्हणून हे गुणोत्तर याप्रमाणे होईल. एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल्स टू PQ अपॉन AD. कारण देऊया याला ट्रायंगल्स ऑफ कॉमन बेस और ट्रायंगल्स ऑफ इक्वल बेस. तिसरं गुणोत्तर शोधायचं आहे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. आता मगाशी बघितल्याप्रमाणे ABC ची त्रिकोण ABC ची AD ही उंची असून BC हा पाया आहे. त्रिकोण ADC ची सुद्धा AD हीच उंची आहे, पाया आहे DC. याचा अर्थ AD ही दोन्ही त्रिकोणांची कॉमन उंची आहे. मग उंची समान असेल तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात. Therefore, area of triangle ABC upon area of triangle ADC equals to BC upon DC. कारण देऊया ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट. गुणोत्तर नंबर 4 आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. मग आता ट्रायंगल ADC ची उंची आहे AD आणि पाया आहे DC. त्रिकोण PQC चा पाया आहे QC तर उंची आहे PQ. याचा अर्थ पाया आणि उंची भिन्न असणारे हे त्रिकोण आहेत. एरिया ट्रायंगल ADC अपॉन एरिया ट्रायंगल PQC इक्वल्स टू DC इंटू AD अपॉन QC इंटू PQ. कारण देऊया याला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल.